महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बंजारा समाजाला भारत देशामध्ये वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर एसटी ब मध्ये आरक्षण द्या ही मागणी सतत केली। सुरुवातीला म्हणा अगदी मोठे नेता युवा खूप विरोध केले की हाई शक्य छे चुकीर लढाई लढवू छी आम्हाला जिंदगी चलेगी असं म्हणून मानलं। पण म्हणून त्याला भारतात तमार पद्धतीने तमार राजकारण केले तमार पद्धतीने करू आमचं त्याला अडकून आहे तर हमने कशाला आहे मार स्वप्नाचं ही बंजारा समाज पुरे देशभराई एकच बोली भाषा बोलायचं, एकच खानपान पद्धतीचं, एकच बेटी रोटी व्यवहारचं। पण तेलंगणामध्ये आदिवासी, ओरिसामध्ये आदिवासी, आंध्रामध्ये आदिवासी, हरियाणा, पंजाब, दिल्ली, कर्नाटक या तो एससी कहा और महाराष्ट्र में विमुक्त जाति का तो पूरे देश में बंजारा समाज एक तो ये आरक्षण भी एक रहो मार नातेवाईक तेलंगाना में आदिवासी तो मोदी तेलंगाना में भाग निजाम सरकार जे निजाम गॅजेट उल्लेख करे तो 2020 में सभागृह मार रेकॉर्ड है की आम्ही निजाम सरकारचा भाग आहो, आम्ही हैदराबाद स्टेटचा भाग आहो। मग मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा आणि तेलंगणा, मराठवाडा आणि आंध्र प्रदेश वेगळं कसं? संपूर्ण महाराष्ट्र हा हैदराबाद स्टेटच्या अखत्यारीत येत होता। मग आम्ही आदिवासी नाही का? आम्ही आदिवासी आहोत। शेड्युलर माई टेक्निकल मुद्दा कसं? शेड्युलर माईचा शेड्युलर माईचा मार क्यों कि हम शेड्यूल भेजते, हम शेड्यूल था और हम शेड्यूल रेवा कोई हमारा नसीब बदल सके। हम आदिवासी था नुसता आज से हम आदिवासी भेजते, हम आदिवासी था, हम आदिवासी रेवा काही मार मित्र पण सुरुवातीला केला की एसटी ब मत घेतो। एसटी ब के प्रॉब्लेम आला पकड़ा तू तार विचारता मन एसटी ब किए मग एसटी ब केलो तू एसटी बंजारा मूळ आदिवासीला धक्का नाही लावता काही शब्द मग वारंवार एसटी ब तू हिवाळी अधिवेशनामध्ये उलके आदिवासी मंत्रीचं उमन बाजूचा आमच्यावर आठवड प्रश्न वारंवार घेऊ नका, माझे अडचण होते, माझे समाज बांधव मला शिव्या देतात। पकड़ा उल्के तुम्ही तुमच्या नशिबाचं खा, आम्ही आमच्या नशिबाचं आम्हाला तुमच्या ताटातली वाटी नको, पण तुमच्या पंक्तीला, तुमच्या टेबलला, तुमच्या मांडीला मांडी लावून आम्हाला आमचं स्वतःचं ताट घेऊन तर बसू द्या। आम्ही एसटी बंजारा म्हणून मागणी मागतो, मूळ आदिवासीचं आम्ही काही मागत नाही। आमचं जेवढं आरक्षण इकडे 3% आहे तेवढंच तुम्ही आम्हाला तिकडे द्या। मन अभिमान वाटत जर की 6 वर्ष नाही कमी जास्त 40-50 प्रश्न लोक मांडो आणि मला आनंद वाटत की माझं कर्तव्य सचियान ठोकरेची लावतो मार
आलो रे नायकीकरण अरे गोरमाटी रो छोरा तू बंजारा रो हिरा तू गोरमाटी नवात वतात पोरिया तारा तू संदेश भिया हमारो तू. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून गोरबंजारा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक आणि औद्योगिक क्षेत्रातले आणि राजकीय क्षेत्रातली लोक मोठ्या संख्येने इथे आली होती. यामागचं एकच कारण आहे की मागील 8-9 महिन्यापासून गोरबंजारा समाज एसटी आरक्षणाची मागणी तीव्रतेने करीत आहे आणि या मागणीसाठी गोरबंजारा समाजाने 55-56 आंदोलन त्या ठिकाणी केलीत. त्यासोबत 5 नवयुवक तरुणांनी त्यांचं आत्मबलिदान केलं, शहीद झालीत. 17-18 लोकांनी उपोषण केलीत. गोर सेनेच्या माध्यमातून समृद्धीसारखा रास्ता रोको केला. नांदेडचा रेल्वे रोकोची तयारी होती आणि हे सगळं केल्यानंतर आतापर्यंत सरकारकडून फक्त एक समिती अपॉइंट केलेली आहे एवढी घोषणा झाली आहे आणि त्या समितीवाल्यांना काय काय सुविधा द्यायच्यात अशा प्रकारचा GR काढला. आता या सगळ्या कालावधीला जवळपास 8-9 महिने झाले. 4 नोव्हेंबरला मीटिंग झाली होती. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये कमिटी अपॉइंट करून तुमच्या शिफारसी आम्ही सरकारकडे पाठवू. परंतु शिफारसी दूरच, पण ती कमिटी कुठे आहे ही अजून आम्हाला माहिती नाही. म्हणजे एकंदरीत या समाजाच्या भावनेशी हे सरकार खेळ खेळतंय हे इथे प्रकर्षाने लक्षात येत आहे. समाजाला कुठेतरी गृहीत धरल्या जाते, मग ते राजकीय लोक असो किंवा कुठली लोक असो. एकंदरीत समाजाच्या सोबत बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा प्रकार दिसून येतोय. म्हणून पुन्हा एकदा समाजामध्ये तीव्र असंतोष त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून मी सरकारला ताकीद देऊ इच्छितो की जर तुम्ही आमच्या समाजाला एसटी आरक्षण त्वरित देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला जर शिफारस नाही केली तर येणाऱ्या दिवसामध्ये या सरकारला याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. हा समाज जर सरकारला सत्तेत बसू शकतो तर सत्तेमधून खाली खेचू देखील शकतो. याचं प्रात्यक्षिक लवकरच या समाजाकडून या लोकांना, या सरकारमधील या राजकीय लोकांना दिसून येईल. म्हणून त्यांनी लवकरात लवकर शिफारसी कराव्यात समितीमार्फत. 5 मुलं जी शहीद झालीत त्यांच्या घरच्यांना प्रत्येक घराला 10 लाख रुपये आणि एक व्यक्ती शासकीय नोकरीत घ्यावं आणि सोबतच हे जे काय आरक्षण आहे, आरक्षण सगळे म्हणजे लवकरात लवकर निर्णय घ्यावा. या सगळ्या मागणीसाठी हा समाज इथे एकवटला होता आणि इथून पुढे रस्त्यावरचं आंदोलन कुठल्या पद्धतीने करायचं आणि कशा प्रकारे करायचं याचं सगळं नियोजन आमच्या डोक्यात आहे. ते आता प्रत्यक्ष सांगून नाही तर कृतीतून येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना दिसून येईल. त्यासाठी आज हा आंदोलन इथे करण्यात आला होता. आंदोलनामध्ये कुठून कार्यकर्ते सर? आंदोलनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, इकडे जळगाव, खान्देश, नंदुरबार पार या सगळ्या इव्हन मुंबई, पुणे सगळ्याच भागातून लोक आली होती. सगळ्या क्षेत्रातली लोक आली होती. आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि चांगला प्रतिसाद लोकांमध्ये मला या ठिकाणी दिसला. मी ते ऑलरेडी सांगितलंय, जर मागण्या मान्य नाही झाल्या तर या सरकारमधून खेचण्याची ताकद हा समाज ठेवतो. कारण या समाजाचं जर मतदान आपण बघितलं तर या समाजाच्या मतदानावर तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 73 आमदार निवडून येतात. जिकडे हा समाज जाईल तिकडे 73 आमदार निवडले जातात. हा इतिहास आहे आणि किमान 25 ते 30 असे मतदारसंघ आहेत की ते कम्प्लिटली फक्त आणि फक्त गोरबंजारा समाजाच्या भरोश्यावर आमदार बनतात. जर आम्ही त्यांना आमदार खासदार बनवू शकतो तर त्यांना घरचा रस्ता दाखवू शकतो. ती वेळ आता आली आहे. आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन करू, त्यांना घराच्या बाहेर निघणं कठीण करू आणि आंदोलन, रस्त्यावरची लढाई सातत्याने चालू राहील. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा समाज मागे हटणार नाही.